ऋग्विधान अग्निपुराण. वसिष्ठाने अग्निदेवाला 4 वेदांतील विधानाची माहिती दिली. तीच पुष्कर ऋषींनी परशुराम श्रीराम यांना सांगितले. 4 वेदात ऋग्वेद हा अद्यवेद, त्यातील गायत्री मंत्र या सर्वांना जुना मंत्र आहे. त्यातूनच 4 वेद निर्माण झाले, म्हणून गायत्री वेदजननी असे म्हणतात. गायत्रीचा जप जलात उभा राहून किंवा होम करताना करावा. दिवसा उपास 1 वेळ रात्री भोजन करून रोज 10,000 वेळा गायत्री जपतो, तो सर्व पापातून मुक्त होतो. 1,00,000 जप करणारा मोक्षाचा अधिकारी होतो. जलात उभा राहून कमीत कमी 108 वेळा जप करून अभिमंत्रित जल पिणारा हे पापातून मुक्त होतो. गायत्रीचे प्रथम अक्षर ओमकार आहे, त्यालाच प्रणव म्हणतात. उ म या 3 मात्रा हेच 3 वेद. त्याच्या वेदात देवादय ब्रह्मा विष्णू महेश या 3च गार्ग्य पत्य अवानीय दक्षिणानी ही 3 अग्निमिळम पौरोहितम या ऋग्वेद मंत्र अग्निदेवतेचा सुत आहे. याचा जप करणारा 3 वेळा हवन करणारा भिक्षान्न वायुमुक्ताचा जप करणारा मनोवांछित पूर्ण करतो आणि याने धारणशक्ती वाढ होते. इष्टकाम प्राप्तीसाठी अग्निमेळ पुरोहित मित्र पाज्ञ पुरंदर रौद्र चरु व वनश्य एकदशा सुवर्णस्य इमम उभे वासम इम वसोहम प्रशस्ता कुविदम समुद्र मानसा कामहा अश्वपुरम इत्यादी ऋग्वेद मंत्र सांगितले आहेत. शत्रूपासून रक्षण विजय शत्रुनाशासाठी पुढील ऋग्रुचींचं सांगितलेलं आहे. न वर्चो इंद्रस्य द्विशतम उभे पुत्रांना कृष्णोवशा वने परी उपते जीवमुतो सुक्ता नहि इंद्र सोमः मही आदित्य साम्राज्यतमेद स्वदिष्टा शास्ता प्रांगेय विद्वेषण वेशम धनलाभासाठी चित्र गजता विश्वेन अगित्वा स्वास्ती प्रायंगेह शनो अग्नि ब्राह्मी मासदा भूयो भूवता प्राव्यमयम इत्यादी रुची सांगितले आहेत. रोग व्याधीपासून मुक्तीसाठी शून शोपो श्रम हृदयभूता द्विशंतोमाम अग्रसदम अनुभद्रा परमचरे मानसोक्त कर्दमेने यज्जो वाचम महिषनो भवैदामी च औषध अहम हृदेवी दाक्षिणीयुक्तम सत्यहम युक्त सांगितले. आणि दीर्घायुष्यासाठी अनभोद्राच जप करावा. यत्त हेम चा 5 दिवस 1000 जप करावा. सुखाचा विनासंकटाच्या प्रवाहाडी महित्राणामयस्तु अरण्यती स्वस्तिपथा यो राजने नित्य स्थिती अनेय हे पथे मंत्रा सांगितले. बुद्धी लाभाडी सहस्यम जास्ती श्रेष्ठींच्या लाभाडी कणशुभा विषयांचा अडसर दूर होण्यासाठी कंकतेन उत्तम परलोक प्राप्तीसाठी अग्नीन यपू सुपथा श्रेष्ठ मित्रप्राटी गणनात्वा सुलभ प्रसिद्धीसाठी विजहित्वा वनस्पते पाऊस पडण्यासाठी अश्वरेद पंडित प्राप्तीसाठी रात्री सुक्ता वशीकरणासाठी तदभ्यम कच्छा विकृत्व शक्तीसाठी वक्तृत्व शक्तीसाठी यद्वागम आणि वाचिविद या मंत्राचे जप करावे. जपानंतर होम करावा. सुवर्ण दक्षिणा दान करावी. उघड्यावर स्नान करावे. हवनासाठी जव दही दूध तूप खीर समिधा यांचा वापर करा. सातू दूध दही भिक्षान्न मिळालेले अन्न फळे कंदमुळे यांनी स्वतःचे भोजन करावे.